यशवंत स्मृती राणाल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. जे गावदेवी लाखिवली बसंग आणि विपक्ष जर पाहिला पण यशवंत स्मृती राणाल या टीममध्ये तो दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना असेल आणि दुसऱ्या फेरीतला तिसरा शेवटचा सामना जो असेल तो म्हणजे अग्निमाता पिंपलास विपक्ष आपण पाहणार आहोत. जर पाहिला आपण दुसऱ्या फेरीतला तिसरा शेवटचा जो सामना असेल अंबिका टेक्सटाईल कांबे विपक्ष अग्निमाता पिंपलास अशी फाईट पाहायला मिळेल. पण हा सामना कोण जिंकेल पर्व 16 पाहतोय आपण, कारण की आमचे आयोजक राजेंद्र पाटील सर आम्हाला माहिती देतात की गावदेवी लाखिवली संघ जेव्हा क्रिकेट खेळायचं तेव्हा मात्र आमचे राजेंद्र पाटील सर यांचे मोठे चिरंजीव आता मात्र सिव्हिल इंजिनिअरचा कोर्स करतायत पाहतोय आपण. तेव्हा 4 वर्षाचे होते आणि दिशान जर पाहिला आपण तर 1 वर्षाचा आहे. तेव्हापासून या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. म्हणजे बघा बापावर किती प्रेम आहे आणि बापांनी निराश नाही केलं. दोन्ही सपुत्रांना खास तानाजी पाटील आणि त्यानंतर पाहतोय की राजेंद्र पाटील साहेब. यावेळेस पात्र हा ड्राईव्ह केलाय पात्र ऑफ ड्राईव्ह डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होताना पाहतोय. 1 धावीची मागणी दुसरी धावीची इथं मात्र सहज मागणी पूर्ण करताना चांगला तालमेल पाहतोय आणि दबाव वाढवला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, त्याचा परिणाम पाहिला की सहज दुसरी धाव. या 2 धावींनी टीमची धावसंख्या पुढे सरकते, ती दुहेरी अंकीत प्रवेश करते 10. चांगलं वातावरण अतिशय वेगात वारे वाहताना म्हणतात क्रिकेटमध्ये जिथे वारा तुम्ही तिथेच फटके मारा, पण अजून तरी फटके मारले नाहीये. चांगली क्लास बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. नाणेफेक जिंकल्यानंतर परत एकदा एम आर दोस्ती कांबे टीमने बॅटिंगचा निर्णय घेतला होता. चांगला निर्णय म्हणता येईल. यावेळेस मात्र अपर कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक भावेश पाटील. निश्चित आज जर पहिला पण कांबे गावाचं आज अटूट नातं आहे, कारण की पहिल्या क्रमांकावर कांबे आणि शेवटच्या 12व्या क्रमांकावर सुद्धा कांबे. दोन्ही टीमनी पहिले सामने सहज आपल्या खिशात घातले, पण आता मात्र कठीण आव्हान असेल, डोंगर कठीण असेल. परत एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न, काय घडले पाहिजे. विकेट किपर बीट झाला होता बॅटर. एकली चेंडू कुठं परत झालाय पाहिजे. रोशन सर सांगतायत की ही धाव लेगबाईच्या स्वरूपात. एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते, ती आता मात्र पाहतोय आपण 11. चांगलं षटक आतापर्यंत हाताळतोय विजेंद्र. खूप मोठं नाव आहे विजेंद्र. निश्चित मी उल्लेख करतोय की वेले टीमच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा हा खेळाडू येतोय टॉप 10 डावखुऱ्या बॅटरमध्ये या खेळाडूचं वर्णन आम्ही करतोय आणि त्या वर्णन करण्याचा तो जो अधिकार आहे त्याच्याजवळ आहे की मी विजेंद्र डावखुरा बॅटर खूप मोठी बॅटिंग करू शकतोय. नो डाऊट आमचे राजेंद्र पाटील यांचे निकटवर्तीय मित्र सोशल मीडिया प्रमुख भिवंडी आदरणीय नितीन म्हात्रे साहेब हे आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. पाहतोय की यूट्यूबच्या माध्यमातून त्याचा संघ इथं मात्र चांगली कामगिरी करतोय. नितीन दादा आपलं मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज सज्ज होताना परत एकदा तोच विजेंद्र, खूप मोठे एक ऑलराऊंडर. गती परिवर्तन प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते, बदलाव करताना पाहतोय. या चेंडू मात्र बोट फिरली होती, वेग कमी केला होता आणि त्या वेगाला इथं मात्र बॅटर बीट होते. काय अप्रतिम षटक हाताळताना विजेंद्र पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेले आणि फक्त इथं मात्र पाहतोय की आपण एक लेगबाईच्या स्वरूपात म्हणजे एकूण 3 धावा खर्च करतोय. विजेंद्र कमबॅक करून दिला आपल्या टीमला. एक मोठं नाव विजेंद्र हा खेळाडू जे काप्रोबा वेले टीमच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होतोय विजेंद्र. यावेळेस स्वतः शॉर्टपिच चेंडू परत एकदा अप्रतिम वेगवान चेंडू हाताळला गेलं आणि आता मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. एम आर दोस्ती ग्रुप कांबे टीमचे बॅटर. फ्लॅश स्लिप म्हणजे डीपमध्ये जर पाहिलं आपण नो डाऊट एक क्रिकेटपट्टू सोबत वेलेगावचं एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं नेतृत्व. विद्यमान ग्रामपंचायत सध्या भावेश तळे माझे जवळचे निकटवर्तीय मित्र सध्या थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करताना. याच पाहता हा फटका हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारलाय झेल आणि परतीचा प्रवास करावा लागेल टीमच्या कॅप्टन स्वयं याला.
तर सज्ज होताना पाहतोय आपण अंतिम हा शेवटचा षटक टाकण्यासाठी अनिकेत मुकद्दम. अतिशय अप्रतिम बॉलिंग पहिल्या सामन्यात केली होती अनिकेत मुकद्दम यांनी. आता मात्र तोच गोलंदाज राईट आर्म द विकेट. पहिला चेंडू मात्र हार्डबॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाईन कुठे चेक करतील पंच. उजेटीच्या खूप बाहेरचा चेंडू, पंचाची दोन्ही समांतरशीत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण 12, कासाव गतीने धावसंख्या इथं मात्र पाहतोय आपण कांबे टीमची. अपेक्षा खूप काय होत्या रोहित यांच्या माध्यमातून, पण या सामन्यात रोहित मात्र धीमी बॅटिंग करताना पाहतोय. परत एकदा तीच क्रिया करताना पंच पाहतोय. लाईन चुकीची हाताळल्या गेली आणि लागोपाठ दुसरा चेंडू अतिरिक्त टाकल्या गेला. 2 धावा बोनसच्या स्वरूपात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती. धावसंख्या 13. यानंतर त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहणं गरजेचं आहे. याच पात्र कंट्रोल फुलचा फटका पाहतोय आपण, नियंत्रित फटका मिड विकेट क्षेत्राकडे पाहतोय. अतिशय वेगात चेंडू ट्रॅव्हलिंग केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं रिटर्न पाहायला मिळालं. यशवंत स्मृती राणा टीमचं संगणक इथं मात्र आलेलं आहे पाहतोय आपण. मी विनंती करेन जय गावदेवी लाखिवली बस टीमला की आपण सुद्धा यायचे टॉस करण्यासाठी आणि टॉस बॉक्समध्ये सज्ज असेल. व्हॉइस ऑफ वाडाचा एक बुलंदाबाज आमचे मित्र निखिल पेशेने इंजिनियर आहेत. खूप चांगलं समालोचन. यावेळेस पाहता मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, टॉप एज विकेट किपर कुठली चुकी करत नाहीये. भावेश पाटीलचं अचूक झेल आणि अजून एका बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. अंतिम षटक प्रगतीपथावर. धावसंख्या जर पाहिली आपण 14, कासव गतींनी धावसंख्या थांबलेली आहे. म्हणजे जर म्हणावं लागेल की या सामन्यामध्ये जय काप्रोबा वेले टीमचं वर्चस्व, बॉलिंग अटॅक अतिशय मजबूत आहे. दोन्ही अनिकेत नावाचे गोलंदाज धुमाकूळ घालताना बॉलिंग अटॅकमध्ये आणि कांबे टीमची सर्वात मोठी साईड बॅटिंग लाईन होती. त्या बॅटिंग लाईनवर इथं मात्र ब्रेक लावल्या गेलं. ज्या प्रकारे अटॅक पाहतोय आपण गोलंदाजीच्या माध्यमातून अनिकेत मुकद्दम. परत एकदा हवेत बॅक टू द पवेलियन. परतीचा प्रवास करताना तू चल मैं आया अशी नाजूक स्थिती पाहतोय आता मात्र कांबे टीमची. तर आता मात्र पडझड कायम आहे. असं वाटलं होतं की कांबे संघ एका टफ फाईट करण्यासाठी चांगली धावसंख्या उभी करेल, पण जिनके हो इरादे बुलंद व हिमालय पर्वत को भी छू लेत आहे. दाखवलंय वेले टीमने की आमची बॉलिंग अटॅक खूप मजबूत आहे. आता मात्र म्हणावं लागेल एम.आर. दोस्ती कांबे टीमचं बॅटिंग अटॅक मात्र कमजोर पडताना पाहतोय. काही क्षणातच थोड्याच वेळात आमचे लाडके मान्यवर या स्पर्धेसाठी खास भेट देण्यासाठी येणार आहेत. अप्रतिम चेंडू होता, लाजवाब चेंडू प्रत्येकदा पाहतोय आपण. आता मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहिलं आपण अतिशय अप्रतिम कामगिरी होती, पण त्यावर मोहर लावता अनिकेत मुकद्दम. पहिले 2 चेंडू अतिरिक्त टाकले होते, पण त्यानंतर मात्र काय कमबॅक केलंय. लाजवाब 2 विकेट, 1 सिंगल, 2 वाईट, म्हणजे 3 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त करतोय अनिकेत. परत एकदा पुढे आला होता, गतीमध्ये परिवर्तन केलंय, पण लाईन कुठे चेक करतील पंच. अजून एक स्वेर म्हणजे लांबलचक षटक हाताळताना, तरी पण मी तर म्हणेन की योग्य गोलंदाजी करताना अनिकेत मुकद्दम पाहतोय आपण. निश्चित थोड्याच वेळात या स्पर्धेला भेट देण्यासाठी एक मोठं व्यक्तिमत्व, नो डाऊट जिजाऊ संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय निलेश भगवान सांबरे साहेब यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. आणि काल हे सुद्धा उल्लेख केला होता की राजेंद्र पाटील साहेबांवर किती मोठं प्रेम आहे.
आम्ही येतो सी बातकी जाकी आहे, कल का दिन पुरा बाकी आहे. त्यानंतर ठाणे जिल्हा प्रमुख जिजाऊ संस्थेचे मोनिकाताई पावणे मॅडम यांचं सुद्धा आगमन होणार आहे. तर निश्चित आमचे संपूर्ण आयोजक कमिटी सुद्धा सज्ज राहील. सावंदेगावचे पोलीस पाटील आदरणीय साईनाथ पाटील साहेबांसुद्धा आगमन झालेले आहे. निश्चित कोकण पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पाटील दादांचं आगमन होताना आपण पाहतोय. आणि त्याच्या समेत टेंबोली गावचे पोलीस पाटील अच्युत नांदुरकर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि मला वाटते की पोलीस पाटील चषक सुद्धा झाला होता ठाकूरपाडा येथे, नो डाऊट. आणि ती स्पर्धा मीच कव्हरेज करत होतो. आणि याचबरोबर पाहतोय की आपण ही इनिंग समाप्त झालेली आहे. टॉससाठी आपण जाऊया. तिथे मात्र सज्ज असेल व्हॉइस ऑफ वाडा विभागात एक गोलंदाज आमचे मित्र निखिल. तर धावसंख्या जर पहिले आपण 17 आणि 18 धावाचं एक छोटंसं मापक आव्हान असेल. निश्चित आमचे कोकण पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आणि टेंबोली गावचे पोलीस पाटील साहेब सुद्धा आलेले आहेत. आणि पोलीस पाटील साहेबांना एक सूचना करतोय की मला वाटते की ठाकूरपाडाचा पोलीस पाटील चषक सुद्धा झाला होता. आणि काय अप्रतिम सोमनाथ पाटील साहेब आमचे ठाकूरपाडा गावचे पोलीस पाटील, त्यांना खूप चांगला इंटरेस्ट आहे क्रिकेटचा पाहतोय आपण. आणि अपेक्षा असेल की परत एकदा पोलीस पाटील चषक हवं झालं पाहिजेत. हॅलो हॅलो चेक. हॅलो निश्चित मी पाठवते पाहुण्याला. कोकण विभाग पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पाटील साहेब आणि तसेच भिवंडी पोलीस पाटील संघटनेचे सल्लागार आदरणीय अच्युत नांदुरकर साहेब या दोन्ही मान्यवरांच्या सोबत आपण टॉस करून घेऊया. साहेब आपल्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स ग्रामीण सम्राट बाल्यामामा टॉस बॉक्समध्ये आपण जायचं आहे. तर जाऊया आपण निखिल यांच्याकडे. हॉल हॉल चेक हॉल. हॅलो धन्यवाद. यानंतर आपण वळूयात नाणेफेक कक्षाकडे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हॉल चेक हॉल. जी प्रतिकृती आपण पाहतायत आदरणीय सन्माननीय ग्रामीण हृदय सम्राट सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब त्यांच्या वतीनं त्यांची एक सुंदर प्रतिकृती या नाणेफेक कक्षाला इथे आणि आमचे मान्यवर देखील इथे उपस्थित झालेत. एक स्पेशल कॉइन इन्व्हेंट केला या मॅच करता. एका बाजूला राजेंद्र पाटील आणि एका बाजूला प्रिन्स मूवीज. आणि मान्यवर या त्यांच्या शुभ हस्ते इथे करतील टॉस. मयुरेश इथं जोडला गेला. मयुरेश नाईक जो प्रतिनिधित्व करेल. एका बाजूला आई गावदेवी लाखिवली हरेश प्रतिनिधित्व करतोय घरच्या मैदानात. प्रिन्स मूवीज इज द कॉल. आणि इथं आलाय राजेंद्र पाटील. खऱ्या अर्थानं टॉस जिंकलाय आई गावदेवी लाखिवली ब संघानं. हरेश प्रथमतः लाखिवलीकरांचं इथे अभिनंदन आपण करतोय. हरेश काय म्हणशील? अत्यंत महत्वाची लढत आहे. दुसऱ्या फेरीतला हा सामना आहे. निर्णय काय असणार आहे आपला? बॅटिंग करणार आहात. प्रतिस्पर्धी रानाळ संघ भरपूर मजबूत संघ आहे. एक भिवंडी ग्रामीणमध्ये त्यांची वेगळी ताकद आहे आणि त्या संघाच्या विपक्षात आता खेळायचं आहे. काय म्हणशील? काय मनसुबे आहेत? काय नाही, जसा मागच्या मॅचला परफॉर्मन्स झालाय सेम ॲज प्लॅनिंग सेम ॲज तेच राहणार आहे. पूर्ण सेम प्लॅनिंग नाही ते एक्झिक्युशन पुन्हा या मैदानात दाखवणार आहेत. मयुरेशकडे वळतोय. मयुरेश टॉस गमावलाय. या आधीच्या सामन्याची नाणेफेक आपण जिंकली होती. आता मात्र गमावली आणि वाट्याला क्षेत्ररक्षण आलंय. काय म्हणशील? काय प्रतिक्रिया? आम्हाला पण फिल्डिंगच पाहिजे होते अशी पण. आणि आम्ही त्यांना कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. या आधीच्या मॅचेस या 4 षटकांच्या होत्या. आता आपण पाहतो कमी षटकांच्या मॅचेस आहेत. काय स्ट्रॅटेजी असेल या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना? कोणते खेळाडू असतील ज्यांना फास्ट क्रिकेटमध्ये जास्त युटिलाइज केलं जाईल आणि कमीत कमी षटकांमध्ये जास्तीत जास्त एक्सटेंड वापरण्याचा प्रयत्न होईल? मला आदित्य नाईक, मृणाल नाईक, प्रणय मडवी यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत का ते चांगलं खेळ दाखवतील. येस डेफिनेटली या खेळाडूंना आपण देऊया तिथून शुभेच्छा. टीम मयुरेश एंटरप्राइजेस 3434 रानाल आणि त्या विपक्षामध्ये आई गावदेवी लाखिवली बी. हरेशने इथं टॉस जिंकलाय. लाखिवलीकर टॉस जिंकलेत आणि त्यांनी निर्णय स्वीकारलाय फलंदाजी करण्याचा. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपण पुन्हा सज्ज होऊयात या मॅच करता. थँक्यू. वळतोय मी सामन्याच्या दिशेनं. तत्पूर्वी इथे मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन देखील झालंय. शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. नुकतंच ज्यांचं अगदी थोड्याच वेळात या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं जिजाऊ संस्था महाराष्ट्र राज्य
म्हणजे मी आता आवर्जून बोलेन राजेंद्र पाटील सर तुमच्या अनुमतीनं की ज्या गोष्टी खरं तर प्रशासनानं करायला हव्या होत्या त्या गोष्टी कोणी केल्या तर याच महाराष्ट्राच्या मातीतल्या एका शेतकरी पुत्रानं MPSC UPSC अकॅडमी उभी केली. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता आरोग्य. त्यामुळे प्रशस्त असं विनामूल्य भावनादेवी भगवान सांबरे हॉस्पिटलची निर्मिती त्यांनी केली. तदनंतर आपण पाहतोय की फक्त आपल्या मुलाला तिथे नेऊन ठेवा आणि त्याच्या पहिली अगदी ज्युनियरपासनं तर पार त्याच्या व्यावसायिक शिक्षणापर्यंतची जबाबदारी उचलण्याची जी ताकद आहे जिजाऊ संस्थेची आणि ज्या शैक्षणिक सामाजिक आणि याच समाजाच्या ज्या समाजानं आपल्याला घडवलं त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. या अनुषंगानं या ठाणे पालघर रायगड आणि पूर्ण कोकणामध्ये खरं तर विकासाची गंगा ज्या युगपुरुषानं आणली ते जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक तथा माजी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेब त्यांचं थोड्याच वेळात या क्रीडा स्पर्धेला ते शुभागमन होईल. त्यांच्या समवेत ठाणे जिल्हा प्रमुख जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था तथा भिवंडी लोकसभा अध्यक्ष जिजाऊ संघटना महाराष्ट्र राज्य आदरणीय सौभाग्यवती मोनिकाताई पानवे त्यांचं देखील इथे थोड्याच वेळात शुभागमन होणार आहे. सुरुवात झाली आहे. इथे मात्र आगाज केलाय. येस वी आर द रेडी फॉर फाईट हे सांगत असताना पहिल्याच बॉलवर इथे केलं आक्रमण आणि इथे पहिल्याच बॉलवर चौकार. आदरणीय शेलारगावचे सन्माननीय साई हृदय पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्या छोट्या चिमुकल्याचं देखील आपण करतोय सहर्ष स्वागत. बघा कधीच आहे ना आयुष्यात कधीच कोणाला कमी समजण्याची चूक करू नका. सावंदेगावचे पोलीस पाटील तथा कोकण पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आदरणीय साईनाथजी पाटील साहेब. फटका चांगला इनफिल्डच्या डोक्यावरून ऑन साइडला सरळ चेंडू चाललाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे इथे आलाय. पहिल्या बॉल नंतर दुसऱ्या बॉलवर देखील आणखी एक चौकार. अगदी रंगतदार परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. पाठलाग सुरू आहे खरं तर विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती 18. 17 धावांचं टार्गेट जे ठेवलं गेलं. 18 धावसंख्येची गरज आहे. आदरणीय पोलीस पाटील टेंबिवली आदरणीय सन्माननीय अच्युत नांदुरकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांचं देखील मनपूर्वक आपण करतोय स्वागत. डेफिनेटली क्रिकेट जगतामध्ये नुसतं भिवंडी करता नाही येत ते मर्यादित तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना की खऱ्या अर्थानं टेंबिवली आणि गोरसई हे दोन संघ त्यांची चर्चा. इथे पहा लाईन ऑफ ॲक्शन चेक करावी लागेल. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. 18 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 धावा पहिल्या दोन चेंडूंमध्येच कंप्लीट केल्यात. माझ्या कोकणातला आणि माझ्या मातीतला विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे. सेंट्रलाइज सिस्टम्स ज्या खरं तर उत्तर भारतीयांकडे होत्या त्या हलवायला सुरुवात केली आदरणीय निलेशजी सांबरे साहेबांनी. कारण त्यांना ठाऊक होतं तिथे ताकद आहे आणि कदाचित त्याच प्रशस्त MPSC आणि UPSC अकॅडमीची देखील स्थापना. तिथे तुम्ही विनामूल्य जाऊन प्रवेश घेऊ शकता. अनेक अधिकारी घडवलेत. हजारोहून जास्त पोलीस आणि वेगवेगळ्या प्रशासकीय सेवांमध्ये ज्यांचा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अकॅडमीचे विद्यार्थी तिथं पोहोचलेत आणि हे सगळं काम जे ते विनामूल्य केलंय. कुठल्याही प्रकारची 25 लाख वयांचं वाटप. खरं तर एक किस्सा मी आवर्जून सांगेन. पाहिजे तर आपल्या प्रिन्स मूवीजला विनंती असेल रेकॉर्ड देखील करा. मी निश्चित रूपाने एक गोष्ट सांगतो की एक मुलगा होता माझ्या गावातला. कदाचित त्याला MBBSचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. BMSला त्यांना ॲडमिशन घेतलं. नीटमध्ये त्याला थोडासा कमी स्कोर आला. पुन्हा आम्ही सांबरे साहेबांकडे गेलो. साहेबांनी त्याला गायडन्स दिलं आणि मग तो खरं तर नीट करता क्वालिफाय होऊन परंतु जेव्हा तुम्ही BMSचं ॲडमिशन काढता MBBSला ॲडमिशन घेण्याकरता तेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंटची पेनल्टी भरावी लागते 3 लाख रुपये. आणि ती शीटची पेनल्टी भरत असताना खऱ्या अर्थानं मी प्रत्येक राजकारणी माणसाकडे त्याला घेऊन फिरलो. मला वाटतं सर तुम्हाला देखील मी 1-2 वेळा फोन केला. कुणीच मदत केली नाही. ही वास्तविक सत्य आहे. दुसऱ्या दिवशी रात्री भरपूर टेन्शनमध्ये असताना आम्ही रात्री फोन केला निलेशजी सांबरे साहेबांना आणि पोचलो तिथवर. साहेबांनी सांगितलं उद्या येऊन ऑफिसला भेट द्या. मी समोर बसलो होतो आणि साहेबांनी सांगितलं काय करू. मी सांगितलं साहेब तुमच्याकडनं मदतीची अपेक्षा आहे. कुठल्याही प्रकारचा काहीच विचार न करता साहेबांनी चेक मागवला आणि जवळजवळ 1,11,000चा चेक असाच लिहून दिला. हे वास्तविक सत्य आहे. आणि तो पोरगा तदनंतर मग आता हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे मेमोरियल हॉस्पिटल जुहू म्हणजे जिथं खरं तर करोडो रुपये घेऊन लोक लाईनीत उभे असतात तिथे तो विनामूल्य आज MBBS मेडिकलमध्ये शिक्षण घेतोय. हे यश आहे जिजाऊ संस्थेचं आणि हे आपल्याला मान्य करावंच लागणार आहे.
डेफिनेटली इथे मात्र वळूयात मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत संघाची टोटल पोहोचली आहे 13 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. अप्रतिम अप्रतिम. इथे मात्र लाईन ऑफ ॲक्शन चेक करावी लागते. हे प्रेशर आहे. प्रेशरमध्ये आपण म्हणूयात ना की बऱ्याच जणांची खरं तर शिटी वाजते आणि तेच जसं की प्रेशर कुकर. आता इथे धावफलकावर जोडल्या गेल्या त्या 14. विजयापासून फक्त 5 धावा दूर आहेत. कारण माफ करा 4च धावा दूर आहेत कारण 18चं टार्गेट समोर आहे. गोलंदाज तयार. सुपर बॉलिंग. इथे दर्जा आणि स्वतःची गुणवत्ता इथे मात्र सिद्ध करतायत. संघाची टोटल स्थिर स्थावर अवस्थेमध्ये 14 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि फलंदाजाला परतावं लागलंय. एक चेंडू शिल्लक आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना यानंतर खरं तर हाय व्होल्टेज मुकाबला आहे. एका बाजूला तुम्हाला राणाळ संघ क्रिकेटची पंढरी म्हणून या भिवंडी तालुक्यातला जो संघ गणला गेलाय तोच संघ यशवंत स्मृती राणाळ मयुरेश खरं तर त्या संघाचं कर्णधार पदाची धुरा भूषवतोय. आणि त्या विपक्षामध्ये आई गावदेवी लाखिवली ब हरेश आणि ऋतिक गडक फॅन क्लब टीम. मैदानाच्या आतमध्ये मात्र ह्या दोन संघांदरम्यानचं हे द्वंद्व युद्ध इथे पेटताना दिसेल. एक चेंडूचा खेळ इथे शेष. आमच्या आदरणीय संजयजी गुळवी या स्पर्धेला थेट प्रक्षेपित करत असताना प्रिन्स मूव्हीज स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथजी पाटील साहेबांच्या नावानं त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरता अट्टास होता. शिक्षणाकरता लोककल्याणाचं इथे त्यांना राज्य आणायचं होतं. इथे पास बॉल अगदी हलक्या हातानं फक्त ढकलला. बॉल सिली मिड ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध्ये 30 यार्डच्या सर्कलच्या आतमध्येच एकच धाव जी धाव फलकावर जोडली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 15 धावा. एका वाडा तालुक्यातील नाणेगावच्या विद्यार्थ्याला तर धुंदलवाडी येथे MBBS ला शिक्षण देण्याकरता जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे साहेबांनी 17 लाख रुपयाची गरज होती आणि असाच चेक लिहून दिलाय 17 लाखाचा. कोण करेल? कोण नाही करू शकत. ही वास्तविकता आहे. हे भयान सत्य आहे. आणि अगदी जो मोठा डोलारा व्यवसायाचा उभा आहे त्याच्यातून जो नफा मिळतोय त्या नफ्यावर खरं तर डेफिनेटली सर्व काही हे चालू आहे. निश्चितच अनेक चढ उतार येतील. अनेक 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 अडथळे येतील. नक्कीच निखिल तुम्ही सांगितलं या ठिकाणी. कारण की माझ्या गावामध्ये सुद्धा मी पालिवली गावातील एका मुलाचा जो 10वीमध्ये नुकताच शिकत होता त्याचा अपघात झाला होता आणि त्याला सुद्धा 25,000 रुपयाचा धनादेश साहेबांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करताना दुसऱ्या दिवशी चेक दिला. आणि पत्रकार मेहंदी हसन यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी 52,000 रुपयाचा चेक त्यांनी सुद्धा घरची परिस्थिती काय आहे ते न बघताना सुद्धा त्यांनी 52,000चा चेक दिला होता. असं हे दानशूर व्यक्तिमत्व कोकण रत्न आदरणीय निलेशजी सांबरे साहेबांचं अगदी काही क्षणामध्येच या ठिकाणी आगमन होत आहे. तर सन्माननीय आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेब या क्रीडा स्पर्धेकरता थोड्याच वेळात इथे सदिच्छा भेट देतील. 15 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या जात आहेत. 3 धावा दूर आहेत विजयापासून. परंतु संघर्ष करणं ज्यांच्या रक्तात आहे तोच संघ मैदानाच्या आतमध्ये कानोबा वेळे आणि त्या विपक्षामध्ये MR दोस्ती कांबे संघाचा संघर्ष इथे आपण पाहतोय 3 धावा वाचवण्याकरता. फटका चांगला आहे. इम्प्रोव्हायझेशन देखील आहे. इथे एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. रणसंघर्षाचा शंखनाद करत विजयाचा आविष्कार. मैदानाच्या आतमध्ये मात्र विजयी श्री ठरलाय टीम कान्होबा वेहेळे. निश्चितच हार्दिक हार्दिक अभिनंदन. मनापासून तुमचे अभिनंदन. जय कापरोबा वेहेळे संघ तुमचं मनापासून अभिनंदन. आणि MR दोस्ती कांबे तुमचं देखील कौतुक. आणि मॅचचा शिल्पकार ठरलाय विजेंद्र. पहिलं षटक दुसरं षटक टाकत असताना त्यानं धावा खर्च केल्या 3 आणि 1 विकेट अत्यंत महत्वपूर्ण टिपला. तर विजेंद्रलाच आपण इथे करतोय मंचावर आमंत्रित. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या खेळाडूच्या नावे जाईल. आणि यानंतर